नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र राज्यातील विविध कारागृहांमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलाकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे। या शासन निर्णयामुळे नक्कीच मित्रांनो MSFचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात वाढवणार आहे। तसेच सुरक्षाकर्मींना आपल्या जिल्ह्यात बदली देखील मिळणार आहे। आता देखील अनेक उमेदवारांची ट्रेनिंग चालू आहे आणि उमेदवारांना नियुक्ती देखील लवकर मिळत आहे। महाराष्ट्रातील कोणकोणत्या कारागृहांना लवकर सुरक्षा पुरवली जाणार आहे, तसेच इतर जिल्ह्यातील कारागृहांमध्ये कधी सुरक्षा पुरवली जाऊ शकते, याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये 9 मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 19 खुली कारागृहे, 1 खुली वसाहत आणि 172 दुय्यम कारागृहे अस्तित्वात आहेत। पुणे आणि मुंबई येथे महिलांसाठी स्वतंत्र कारागृह आहे। यातील मित्रांनो ठराविक आणि महत्त्वाच्या कारागृहामध्येच MSF मार्फत मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे। तरी मित्रांनो, राज्यातील जवळपास 36 महत्त्वाच्या कारागृहामध्ये MSF मार्फत मनुष्यबळ पुरवण्यात येणार आहे। प्रत्येक कारागृहासाठी जरी अंदाजे 60 मनुष्यबळ जरी धरले तरी 2000 पेक्षा जास्त जवान कारागृहांच्या सुरक्षेसाठी तैनात होणार आहेत। त्यामुळे जे उमेदवार मुंबई डिव्हिजनमध्ये कर्तव्यावर आहेत त्यांना लवकरच जिल्हा बदली मिळणार आहे। यामध्ये मित्रांनो अधिकतर सुरक्षाकर्मींना हत्यारे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक दिली जाणार आहे। प्रत्येक कारागृहाच्या सुरक्षेसाठी किती सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे, कारागृहामध्ये असणाऱ्या प्रत्येक विभागासाठी किती सुरक्षा रक्षक तैनात करणे गरजेचे आहे आणि 3 सत्रांचा हिशोब धरला तर किती जवान तैनात करावे लागतील, या सर्वांचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्या कारागृहांचा आढावा पूर्ण झालेला आहे तेथे लवकर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येतील। यामध्ये मित्रांनो मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे, मुंबई मध्यवर्ती कारागृह, नागपूर कारागृह आणि कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह कळंबा येथे सुरक्षा रक्षक लवकरच तैनात करण्यात येणार आहेत। इतर कारागृहांमध्ये सुरक्षा रक्षक पुरवण्यासाठी विलंब लागू शकतो। पुणे जिल्हा बदलीसाठी देखील उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज मागवण्यात आले होते। इतर जिल्ह्यांसाठी देखील लवकरच बदलीसाठी अर्ज मागवण्यात येतील। राज्यातील अनेक पर्यटक ठिकाणांवर देखील MSF जवान तैनात करण्याची प्रोसेस चालू आहे। अनेक नवीन आस्थापना MSFकडे कर्तव्यासाठी येत आहेत। नवीन नियुक्त सुरक्षाकर्मींनी विचारपूर्वक 3 जिल्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावायचा आहे आणि 3 जिल्हे टाकल्यानंतर त्यामध्ये सारखा बदल करू नका। सुरक्षाकर्मींनी बदली आपल्या किंवा जवळच्या जिल्ह्यात घ्या, जेणेकरून त्यांना कुटुंबासाठी वेळ देता येईल। MSF संदर्भात अजून देखील कोणत्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण अपडेट इतर उमेदवारांपर्यंत देखील पोहोचेल। अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।